श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। आनंद संप्रदाय आणि दत्त महाराज यांचा अन्योन्य संबंध कसा आलेला आहे, किंवा आनंद सांप्रदायिकांनी दत्त महाराजांची किती अनन्य भावाने भक्ती केलेली आहे, त्यांच्यावर किती भरभरून लिहिलेलं आहे, याचा संदर्भ तपासून पाहत असताना काल आपण रंगनाथ स्वामी, ज्या रंगनाथ स्वामी महाराजांनी दत्त महाराजांची विश्वव्याप्ती कशी आहे हे आपल्याला सांगितलं, समजावून सांगितलं। या अखिल ब्रह्मांडावरती, या सृष्टीच्या चराचरावरती, कणाकणावरती दत्त महाराजांची सत्ता कशी आहे याचं वर्णन आपण काल पाहिलं। या रंगनाथ स्वामींचे पुतणे असलेले, महाराष्ट्राचे आख्यान कवी म्हणून ज्यांचा गुणगौरव आजही केला जातो, ज्यांचं नाव मोठ्या श्रद्धेनं घेतलं जातं, ते कवी श्रीधर, म्हणजे आनंद संप्रदायातले ते श्रीधर। या श्रीधरांनी, या श्रीधर स्वामीजींनी एक वेगळीच कथा राम विजय नावाच्या आपल्या ग्रंथामध्ये केलेली आहे। प्रसंग मोठा विलक्षण पद्धतीने मांडलेला आहे। काल आपण याच्यावर चर्चा केली की उद्या आपण एक काकांच्याकडे असलेलीच दत्तभक्ती पुढे श्रीधर स्वामींच्याकडे सुद्धा आपोआप आली, ती अनुस्यूतपणे बरोबर दत्त महाराजांची भक्ती श्रीधर स्वामींच्याकडे पण आपोआप चालून आली होती। त्यामुळे रामाचं वर्णन करतायत, पण रामाचं वर्णन करताना दत्त महाराजांची स्तुती करणं, दत्तात्रेयांच्या बद्दल भरभरून बोलणं, हे काही थांबलेलं नाही। राम विजय नावाचा एक स्वतंत्र ग्रंथ त्यांनी जो केलेला आहे, त्या ग्रंथामध्ये वर्णन करताना एक वेगळाच प्रसंग कवी श्रीधर आपल्या पुढे मांडतात, श्रीधर स्वामी आपल्या पुढे मांडतात। ते श्रीधर स्वामी वर्णन करतात की राम, लक्ष्मण, सीता हे, म्हणजे राम जेव्हा वनवासात निघाले तेव्हा लक्ष्मण आणि सीतामाई हे दोघेही बरोबर रामांच्या आलेले आहेत। आता वनवासाला सुरुवात झाली आणि वेगवेगळ्या ऋषींच्या आश्रमांना स्वाभाविकपणे पायी चालत असताना वाटेत वेगवेगळ्या ऋषीमुनींचे आश्रम लागतायत, त्या आश्रमांना भेटी श्रीराम प्रभू देत आहेत। आणि अशाच वनवासाच्या प्रसंगामध्ये पायी चालत असताना राम, लक्ष्मण आणि जानकी माता हे प्रवास करता 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 एका आश्रमात येऊन पोहोचलेत। तो आश्रम म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून श्रीधर स्वामींनी राम विजय ग्रंथात फार सुंदर वर्णन करून ठेवलं। ते म्हणतात की प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि सीतामाई एका दिव्य अशा आश्रमात पोहोचले, ज्या आश्रमात पाऊल ठेवल्यानंतर दिव्य लहरी अशा पद्धतीनं दिसू लागल्या, अंगावरती रोमांच उभे राहिले। का बरं असं झालं याचं कारण, ज्या आश्रमात त्यांनी पाऊल ठेवलं होतं तो आश्रम अन्य कोणाचा नव्हता, अत्री मुनींचा आश्रम होता। म्हणजे रामचंद्र निघालेत, लक्ष्मणजी आणि सीतामाई तिघ जण, आणि पोचलेत कुठे? अत्री मुनींच्या आश्रमामध्ये पोचलेत, अत्रींच्या सदनी पोचलेत। आणि हा जो काही एकंदरीत जो प्रसंग पुढे आता होता की अत्रींचे पुत्र, अनसूया पुत्र कोण आहेत? दत्तात्रेय आहेत। आणि त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर प्रभू रामचंद्रांचा आणि दत्तात्रेयांचा भेटीचा एक सुंदर असा वर्णनाचा भाग राम विजय ग्रंथामध्ये श्रीधर स्वामींनी करून ठेवला। काय सुंदर सुंदर ओव्या केल्यात। ते म्हणतात, मग अत्रीच्या आश्रमाप्रती येता झाला जनक जापती, जनकाची कन्या तिचा पती जनक जापती। मग अत्रीची या आश्रमाप्रती
येता झाला जनकजा पती, ती तो देखिली दत्तात्रेय मूर्ती, अविनाशी अविनाश स्थिती जयाची. सह्याद्रीवरी श्रीराम आज आणि आज अजित मेघश्याम, श्री दत्तात्रेय पूर्ण ब्रह्म देत क्षेम तयाते. क्षीरसागरीच्या लहरिया की जान्हवी आणि मित्रतनया, परस्परे समरोसोनिया एक ठाई मिसळती. काय सुंदर ओवी याच्या पुढची. ते म्हणतात की नाना वर्ण गाई, परी दुग्धास दुजा वर्ण नाही, तैसा जनकाचा जावई आणि अत्रितनय मिसळले. या ओव्यांमध्येच बरंच काही सामावलंय. ते म्हणतात अत्रींच्या आश्रमाला प्रभू रामचंद्र जाऊन पोहोचले आणि पोहोचता क्षणी समोर कोणाला पाहिलं तर तो देखिली श्री दत्तात्रेय मूर्ती, अविनाश स्थिती जयाची. त्या आश्रमात पोहोचता क्षणी दत्त महाराजांचं दर्शन रामप्रभूंना झालं आणि ते दर्शन घेता क्षणी दोघांनी एकमेकांकडे फक्त पाहिलं आणि दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. दोघांनी एकमेकांना अतिशय प्रेमभरानं पाहिलं असं वर्णन आहे. म्हणजे एकमेकांना स्वागतही केलं, एकमेकांचा अतिशय प्रेमभावही व्यक्त केला एकमेकांप्रतीचा रामप्रभूंनी आणि दत्तात्रेयांनी. म्हणजे हे म्हणतायत की तुम्ही आदिकालापासून अनादिकालापासून चालत आलेलं दैवत आहात आणि दत्तात्रेय म्हणतात की तुम्ही विश्वाच्या रक्षणासाठी राम हाच अवतार घेऊन इथं प्रगट झालेला आहात. रावणादिकांना तुम्हाला मारायचंय आणि तुम्ही आता प्रवासासाठी म्हणून निघालाय. हे सगळं जे बोलणं आहे हे वैखरी वाणीतलं नाहीये बरं का. हे अध्यात्मातल्या उच्च पातळीवरचं बोलणं चाललंय. फक्त नजरेच्या भाषेतनं दोघं एकमेकाशी बोलतायत आणि दोघांनी एकमेकांना परस्परांना अतिशय सुंदर अशा पद्धतीनं सन्मान दिलेला आहे. श्रीधर स्वामींनी काही स्फुट काव्य केली, त्यातही भरभरून दत्तभक्ती आनंद संप्रदायातले ते काय म्हणतात. एका वेगळ्या ओवीमध्ये वर्णन करतात. दत्तात्रेय श्री गुरुदेवा, श्री ब्रह्ममूर्ती तव पादसेवा, अभंग हेतू मजलागी देई ठेवी तुझ्या श्रीधर नित्य पायी. हे दत्तात्रेया मला निरंतर तुमच्या पायाशी ठेवा. श्रीधरांप्रमाणेच आनंद संप्रदायातले कृष्ण दयार्णव यांनी हरिवरदा नावाचा दशमस्कंदात भागवतातल्या दशमस्कंदावरती विस्तृत असा टीका केली. त्यांनी प्रत्येक अध्यायाच्या शेवटी दत्त महाराजांचा गौरव प्रत्येक अध्यायाच्या शेवटी घेतला. कृष्ण दयार्णवांचे प्रधान शिष्य होते उत्तम श्लोक. त्यांनी दत्त जननोत्साह वर्णन नावाचं 126 ओव्यांचं एक प्रकरण लिहिलंय. सांगायचा हेतू असा की या आनंद संप्रदायिकांनी सुद्धा दत्त महाराजांवर भरभरून लिहिलेला आहे. असा हा आनंद संप्रदायाचा आणि दत्त महाराजांचा हा संबंध आहे. आज इथेच त्याचं स्मरण करूया, त्या आनंद संप्रदायाच्या दिव्य पुरुषांचं, दत्तात्रेयांचं, आणि थांबूया, वाणीला विराम देऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.